तर आज आपण अंडा पकोडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप टेस्टी, सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी। सगळ्यात अगोदर आपण बेसनचं बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता हे एका मोठ्या बाउल मध्ये काढूया। आता यात आपण पाव चमचा हळद घालूया, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया। एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ साइडला ठेवूया। आता आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यात आपण अर्धा चमचा जिरे घालूया, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट घालूया, 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यात थोडीशी हळद घालूया आणि एकदम मिक्स करून घेऊया। आता यात 3 उकडलेले बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत ते घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया। व्यवस्थित एकदा परतून घेऊया। आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपली बटाट्याची चटणी तयार आहे। आता बटाट्याची चटणी थंड होऊ देऊ। इथे मी 3 उकडलेले अंडे घेतलेले आहे। आता अंडे असे मधून कट करून घेऊया। आता बटाट्याची चटणीचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि अंड्याच्या एका साइडने असं लावून घ्यायचं आहे। इथे एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे अंडे आपण बेसनच्या बॅटर मध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि तेलात सोडायचे। अंडे टाकल्याबरोबर नाही पलटवायचे, एका साइडने 2 मिनिटभर तळले की मग पलटवायचे। आता दुसऱ्या साइडने पण छान तळून घेऊया। आता दोन्ही साइडने पकोडे तळले गेलेले आहे। आता आपण काढून घेऊया। तर इथे आपले अंडा पकोडे तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।